नमस्कार. दौंड तालुक्यातील पुसेगाव या ठिकाणी मी आज आहे. आपण भानोबा मंदिर येथे उपस्थित आहोत. श्री भानोबा देवाची यात्रा नुकतीच पार पडलेली आहे. 2 दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येथे आलेले होते. या यात्रेचे एक वेगळे असे वैशिष्ट्य आहे. येथे देवदानव जे युद्ध होत असतं, हे युद्ध पाहण्यासाठी भरपूर भाविक लोक मोठ्या संख्येने येथे उपस्थित असतात. तर या यात्रेचं थोडंसं महात्म्य आपण आपल्याकडे उपस्थित जे आहेत ग्रामस्थ त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? माझं नाव विजयसिंह जयवंतराव चितोळे, या मुक्तीचे माजी अध्यक्ष. यात्रेबद्दल आपण काय सांगाल? सालाबादप्रमाणे आमची श्री भानोबा देवाची यात्रा 3 दिवस व्यवस्थित कुठलाही दंगा वगैरे न करता व्यवस्थित पार पडली आणि दरवर्षी लाखो भाविक येतात. सर्व भारतातून भाविक येतात. एक श्रद्धास्थान हे भानोबा देवाचं ठरलेलं आहे आणि भानोबा देवाचं वैशिष्ट्य म्हणजे हा नवसाला पावणारा देव आहे. आणि यात्रेचं वैशिष्ट्य देव दानव युद्ध 2 दिवस, पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 2 दिवस देव दानव युद्ध होतं. या युद्धामध्ये काल आणि परवा 2 दिवस जवळ 1200-1250 तस्कर बेशुद्ध पडले होते. आणि दुसरा चालू वर्षी एक त्या वैशिष्ट्यात भर घातलेलं या भानोबाचं दक्षिण भारतातल्या जुन्या पिढीतलं जे हेमाडपंथी मंदिर असतं त्याचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. गावात भानोबाचं मंदिर एक 4 वर्षापासून जवळजवळ आम्ही 7 कोटी रुपये लोकवर्गणीतून गोळा करून हे मंदिर उभं केलेलं आहे. आणि यात्रेकरूच्या सुविधाकरता गाव जवळजवळ 2.5 ते 3 लाख 4 लाख भाविक येतात आणि त्यांची सोय करणं हे छोट्याशा गावाला कठीण होतं. परंतु आमच्या परीने पाणी, लाईट, स्वच्छता किंवा इतर आरोग्याच्या दृष्टीने सोयी केल्या जातात जेणेकरून कुठलाही यात्रेकरूला अडचण होणार नाही याची गावकरी सर्व काळजी घेतात. धन्यवाद. 2 दिवस चाललेल्या यात्रेनंतर आज यात्रेचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी आज इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. सत्कर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे ही स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. त्याबद्दल आपण जाणून घेऊया थोडंसं. नमस्कार. आपलं नाव? ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच. आज सत्कर्म फाउंडेशनने स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. त्याबद्दल आपण काय बोलू? चांगल्या प्रकारे स्वच्छता मंदिर परिसर केले आहे आणि आमच्या गावातील जे सर्व लोक असतात ते जमलेले असतात आणि तुमच्या फाउंडेशनने साफसफाई केली त्याबद्दल आम्हाला भरपूर आनंद होत आहे. 2 दिवस हा यात्रा उत्सव कसा उत्साहात पार पडला त्याबद्दल आपण काय बोला? अगदी शांततेत आणि कुठल्याही यात्रेला गालबोट न लागता चांगल्या प्रकारे यात्रा पार पडतात. बळ्याली येथे श्री भानोबा देवाचं प्रस्थान होणार आहे. याबद्दल आपण थोडंसं अधिक जाणून घेऊ. आपण काय बोलाल आज यात्रेबद्दल? मी मनीष शिवाजी शितोळे. गेल्या 1 महिन्यापासून आमचं पुसेगाव ही भानोबा देवाची यात्रा देवदानव यासाठी प्रख्यात आहे आणि या यात्रेला आमच्या ग्रामस्थांची लोकसंख्या जवळजवळ 5,000च्या आसपास लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव आहे. आणि या ठिकाणी 2 ते 3 लाख भाविक हे देवदानव युद्ध मुख्य आकर्षण. आमच्या ज्येष्ठांनी सांगितलं की या यात्रेचं मुख्य आकर्षण देवदानव युद्ध आहे आणि हे देवदानव युद्ध पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त येत असतात आणि त्यांना सुखसुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही गावकरी कायम सज्ज असतो. आणि यासाठी आम्ही गेल्या 1 महिन्यापूर्वी या यात्रेचे नियोजन करण्यासाठी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये आरोग्य सेवा असेल, पाणी असेल, पार्किंग असेल, ज्या यात्रेकरूंना ज्या ज्या सुविधा लागणार आहेत त्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन केलं होतं आम्ही. आणि हे नियोजन पार पाडत असताना तरुण मंडळ असेल, इतर पंचक्रोशीतील तरुण मंडळ असतील यांचंही मोलाचं सहकार्य आम्हाला लाभत असतं आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही ही यात्रा अगदी भानोबा देवाच्या आशीर्वादाने चांगली पार पाडत असतो. कुठल्याही प्रकारचा गालबोट या यात्रेला लागणार नाही याची सर्व ग्रामस्थ मिळून काळजी घेत असतात. कारण की या ठिकाणी आम्ही आता अनुभवतोय, जर या यात्रेत कोणी भांडणं केली तर त्याला 1 वर्षभर हे सुख लागत नसतं
आणि हे सर्व भाविकांना बी आता माहीत झालेलं आहे. त्यामुळं इथं एवढी गर्दी झाली तरी कुठल्या प्रकारचं गडबड गोंधळ अजिबात काहीच होत नाही आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यात्रा भरत असते. आणि आजचा 3रा दिवस, झालेले 2 दिवस ही यात्रा चांगल्या प्रमाणात भरली, मोठी यात्रा भरली, चांगला उत्सव या ठिकाणी झालेला आहे. आणि आज आमचा खरं तर आम्हाला आज दुःख होत असतं की आपल्याकडं असणारा हा भानुका देव वर्षातून आमच्याकडं फक्त 15 दिवस असतो आणि कुशेगावमध्ये फक्त 12 दिवसच असतो. आणि आज भानुका देवाला आम्हाला निरोप द्यायचा आहे, पण आम्हाला निरोप देऊशी वाटत नाही. पण परंपरेनुसार आम्हाला देव घालवणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण की आज कोह्याळीकरांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. यात्रेसाठी आलेले काही कोह्याळीकर आहेत आणि त्यांच्याकडं आम्ही दुपारी 2 वाजता या ठिकाणी देव मंदिरातून बाहेर निघाल आणि त्यांच्याकडं 5 वाजता, सायंकाळी 5 वाजता त्यांच्या देव ताब्यात देईल आणि सर्व कुशेगाव ग्रामस्थ दुःखित अंतकरणाने निरोप देत असतात. एवढंच सांगू शकतो. धन्यवाद. निश्चितच 12 दिवसांचा आपला प्रवास इथे मुक्काम संपवून आज श्री भानुका देव आपल्या पुढच्या कोयाळीकडे प्रस्थान करणार आहे. अजून आपण जाणून घेऊ. नमस्कार. मागच्या 12 दिवसापासून आपल्या भानुका देवाचं कुशेगावमध्ये आनंदामध्ये स्वागत केलेलं होतं. कुशेगावमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं. पहिल्या दिवशी भानुका देवाचे मामा बक्काजीबा कोळीकर यांची यात्रा उत्सवाने यात्रेची सुरुवात झाली. 2 दिवस भानुका देवाचं देवदानवित 2 दिवस यात्रा लाखो भाविकांनी या ठिकाणी पाहिलं. आणि आज भानुका देव कोहेरेकडे प्रस्थान करणार आहे. सर्व कुशेगावकर दुःखत अंतकरणाने आज भानुका देवाला कोह्याळीकरांच्या ताब्यामध्ये दुःखत अंतकरणाने देणार आहेत. आणि आज भानुका देव कोह्याळीकडे मुळगावी प्रस्थान करणार. आपल्या 12 दिवसाचा मुक्काम इथे संपवून आज श्री भानुका देव कोयाळीकडे प्रस्थान करणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता त्यांचं इथून प्रस्थान होणार आहे. पुढील आढावा तर आपण घेणारच आहोत. BBC स्काय न्यूज मराठीसाठी मिलिंद शेंडगे, दौंड.